पैठण तालुक्यातील लोहगाव, ढाकेफळ, मुलानी, वाडगाव, शेवता, तारुपिंपळवाडी, 74 जळगाव इत्यादी गावातील जिओ कंपनीची इंटरनेट सेवा कुचकामी ठरत असून यामुळे नागरिकांकडून प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे। जिओ कंपनीचा प्रत्येक गावात उभा असलेला टावर तसेच कंपनीकडून दिले जाणारे आकर्षक मोबाईल डाटा पॅकेज केवळ नागरिकांसाठी प्रलोभन ठरत आहे। मागील कित्येक दिवसांपासून जिओ इंटरनेट कंपनीकडून खरेदी केलेला डाटा ठराविक काळात वापरण्यास न मिळाल्याने नागरिकांच्या खिशाला बिनबोभाट कात्री लागत आहे। डिजिटल जगतात वापरणाऱ्या तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला मोबाईल डाटा बंद झाल्याने तरुण वर्ग कमालीचा बैचेन दिसत आहे। ऑनलाईन आर्थिक व्यवहार, शासनाकडून होत असलेला मराठा जात सर्वेक्षण, मोबाईलवरील संभाषण इत्यादी दैनंदिन दळणवळणाची जीवनावश्यक इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे लोहगावचे उपसरपंच दिलीप जगताप, मावसवांचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, तारुपिंपवाडीचे माजी सरपंच रामदास थोटे, तोंडळीचे सरपंच संजय गरड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। येत्या काळात लवकरात लवकर इंटरनेट सेवा सुरळीत चालू झाली नाही तर संबंधित कंपनीचे टावर उद्ध्वस्त करून गावाबाहेर हकलले जातील असा संतप्त इशारा लोहगाव परिसरातील शासकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी जिओ इंटरनेट कंपनीला दिला आहे। सतीश श्रीसुंदर, एमसी न्यूज, लोहगाव। उपसरपंच लोहगाव। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी जिओचं सिम कार्ड वापरतोय। मी माझ्यासह माझ्या गावातील जवळपास 90 ते 95% नागरिक या ठिकाणी जिओचं सिम कार्ड वापरतात। 8,500 ते 9,000 लोकसंख्येचं आमचं गाव आहे। यापैकी 7,000 ते 7,500 लोक हे जिओचं कार्ड वापरतात। परंतु गेल्या वर्षभरापासून 1-2 दिवस जिओची सेवा सुरळीत चालती। 2 दिवसानंतर परत जिओला काही प्रॉब्लेम आल्यानंतर 3-4 दिवस आमचे खूप हाल होतात। जिओची सेवा रेंज नाही, व्हॉट्सअप चालत नाही, नेट कुठल्याही प्रकारचं चालत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जिओच्या टावरला काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या वरिष्ठाशी संपर्क केल्यावरती त्याचे काही उत्तर देत नाहीत किंवा 1 तासात दुरुस्त करतो, 2 तासात दुरुस्त करतो असे म्हणतात, परंतु आतापर्यंत काही कधी दुरुस्त केलेलं नाही। आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली तर गावकऱ्यांसमवेत आम्ही हे टावर या ठिकाणाहून उद्ध्वस्त करून टाकू व टावर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे जिओने 2 दिवसात आमची सेवा चांगल्या प्रकारे चालू करावी, अन्यथा आपले टावर या ठिकाणाहून काढून घ्यावे। धन्यवाद।